इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FMच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याबरोबर दोन दिग्गज आणि प्रथितयश असे पत्रकार, संपादक, लेखक असे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीयुत श्रीधर लोणी सर आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार, जवळजवळ 30 वर्षांची कारकीर्द असलेले पत्रकार श्रीयुत सुनील चव्हाण सर सुद्धा आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. दोघांचंही मनापासून स्वागत. लोणी सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. गेल्या 3 दशकांपासून तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात, संपादक म्हणून काम करता आहात, लेखक म्हणून काम करता आहात. या 30 वर्षांमध्ये पत्रकारितेचं स्वरूप हे खूप बदलत गेलं आहे. आत्ताचं स्वरूप खूप वेगळं आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा खूप वेगळं होतं. हा बदल तुम्ही कसा बघता? हा बदल खूप मोठा आहे आणि आम्हाला एका अर्थाने मी भाग्यवान समजतो की या एकाच करिअरमध्ये आम्हाला एवढा मोठा बदल बघायला मिळालेला. आणि हा प्रामुख्याने टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे, तंत्रज्ञानातून आलेला हा बदल आहे. म्हणजे मी जेव्हा पत्रकारितेत नवीन होतो 1994 साली, त्यावेळेला अजूनही हाताने बातम्या लिहिण्याची पद्धत होती आणि ऑफसेट प्रिंटिंग प्रेस जरी असलं तरी तो टाईपसेट व्हायचा. आणि अशा पद्धतीनं इथंपासून ते आज आमचे बहुतेक अनेक रिपोर्टर आता व्हॉइस टू टेक्स्ट पद्धतीनं लिहिण्यापर्यंतचा हा बदल आहे. दुसरा एक मोठा बदल आहे की आम्ही जेव्हा पत्रकारितेत आलो तर त्यावेळेला वृत्तपत्र हेच लोकांच्या माहितीचे, ज्ञानाचं एक प्रमुख स्रोत होतं. आज ती परिस्थिती नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे की आज ज्याच्या हातात स्मार्टफोन आहे त्याच्या हातात जगातली सगळी माहिती पण आहे आणि तो एकाच वेळेला न्यूज रिसिव्हर पण आहे आणि तो न्यूज क्रिएटर पण आहे. म्हणजे की पूर्वी कसं व्हायचं की जे न्यूज क्रिएट करतात त्यांना पत्रकारांपर्यंत जावं लागायचं. आता असं नाही आहे की जो न्यूज क्रिएटर आहे तो स्वतः ब्रॉडकास्टर पण आहे. त्याला जर वाटलं की माझी बातमी रिव्हील करायची आहे तर तो सरळ सोशल मीडियावर जातो आणि ते सांगतो. तर हा एक मोठा बदल आहे आणि या बदलात आम्हाला शिकायला पण खूप मिळालं. आम्हालाही त्या बदलाला स्वतःला अनुरूप आणि अनुकूल करून घ्यावं लागलं. आणि त्याचबरोबर माध्यमाचा पण चेहरा पूर्णपणे बदलला. माध्यमांची जी एक वृत्तपत्रांची म्हणूया की जी एक मोनोपॉली होती ती संपली. परंतु मी असं म्हणेन की जी न्यूजची जी आहे, न्यूज व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, वृत्तमूल्य जे आहे, ती मात्र आजही अबाधित आहे. ती व्हॅल्यू जी आहे, कारण शेवटी काय आहे, न्यूज पेपर म्हणतो आपण, त्यातला पेपर हा दुय्यम भाग आहे. न्यूज इज इम्पॉर्टंट. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ मीडिया, जो कुठलाही मीडिया असला, तुमचा न्यूजपेपर असो, टेलिव्हिजन असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सोशल मीडिया असो, रेडिओ असो, तर त्याच्यातली जी न्यूजची, जी कंटेंटची जी ती व्हॅल्यू आहे ती पूर्वी जशी होती ती तशीच आहे आणि ती तशीच राहणार आहे. सुनील सर, तुम्ही ॲग्रोवन सारख्या मासिकासाठी काम केलेलं आहे. जसं आता श्रीधर सर म्हणाले की आता न्यूज क्रिएटर हा प्रत्येकजण झालेला आहे. तर शेतकरी समूहासाठी काम करतानाचा तुमचा काय अनुभव आहे? शिवाय महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागासाठीचं सुद्धा संपादन तुम्ही केलं आहे. तर अशा प्रकारे सरकारी प्रकाशनसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे आणि त्यातून योग्य तो बदल घडावा किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा आपला उद्देश असतो. तर त्या बाबतीत आलेला तुमचा अनुभव आम्हाला सांगाल. सकाळमधले माझी 15 वर्ष आणि सकाळ नंतरची 14 वर्ष अशी साधारणतः, म्हणजे 2 जर त्याच्यामध्ये विभाग केले तर मी अगोदर मेनस्ट्रीम म्हणजे सकाळमध्ये न्यूजपेपरमध्ये काम करत होतो आणि त्यातली शेवटची 5 वर्ष मी ॲग्रोवन या दैनिकाचा संपादकच होतो. असं म्हणतात की ते भारतातलं पहिलं कृषी दैनिक आहे, डेली, आणि त्या दैनिकामध्ये मला काम करायला मिळालं. आज त्याला साधारणतः 18-20 वर्ष झाली ॲग्रोवन सुरू होऊन. आणि मधल्या काळामध्ये जसं श्रीधर लोणी यांनी सांगितलं की सगळ्याच क्षेत्रामध्ये जे बदल झाले ते आमचं क्षेत्र पण त्याला अपवाद नाही आहे. तर ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तुम्ही तर पूर्वी डेडिकेटेड असं फार काही माध्यमं नव्हती आणि होती ती प्रिंटच होती. महाराष्ट्र असं एक राज्य आहे की देशामध्ये अजूनही
की आपले जे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांनी 1965मध्ये कृषी विभागाचं एक मुखपत्र असावं शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून शेतकरी मासिक सुरू केलं 1965ला. अजूनही ते सुरूच आहे. गेल्या काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेत ते बांधापर्यंत पोचलेत. आता शेतकरी मासिकांसारख्या किंवा अन्य जे नियतकालिका आहेत कृषीमधली त्यांच्यासुद्धा चॅलेंज असं आहे की आता प्रत्येक शेतकरी पण एक न्यूज क्रिएटर झालेला आहे. म्हणजे आता जर तुम्ही यूट्यूबवरचं बघितलं तर असंख्य स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहेत आणि त्यांचे लाखोने सबस्क्रायबर आहेत. म्हणजे समजा मी एखादं काय ऊसाचं माझं उत्पादन घेतो तर मला माझी सक्सेस स्टोरी छापून येण्यासाठी कुठेतरी वृत्तपत्राकडे जावं लागायचं मासिकामध्ये. आता मी माझ्या बांधावरूनच स्वतः लाईव्ह करू शकतो. तुमच्या हातामध्ये फिंगर टिप्सवरती सगळं आहे हे करायचं. आणि हा बदल एका अर्थाने असा मी म्हणतो त्याला पॉझिटिव्ह असं म्हणता येईल की ह्याच्यामध्ये काय झालं की सीमारेषा पुसल्या गेल्या. म्हणजे महाराष्ट्रातला ऊसाचा शेतकरी आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघितलं टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये कंटेंट क्रिएट करा, तुम्हाला तो वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला डब करावं लागत नाही, काय नाही, तो आपोआप त्या भाषेमध्ये जातो. आणि असंख्य आता समजा आता ब्राझीलमधला ऊस उत्पादक शेतकरी आणि महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी आधी काय करायला लागायचं की पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी हा तुमचा आदर्श होता. आता ब्राझीलमधला शेतकरी त्याचं यूट्यूब चॅनल किंवा त्याचं आणखीन काय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल तर ते इथले शेतकरी फॉलो करतात. म्हणजे माझ्या माहितीतले असे असंख्य शेतकरी आहेत की हॉर्टिकल्चरमधले की ते थेट ऑस्ट्रेलिया, इस्रायल इथून त्यांच्यासाठीची इन्फॉर्मेशन सोर्स करतात किंवा त्यांना आता गरज राहिलेली नाही आहे की इथल्या माध्यमामध्ये काय येईल. आणि हे सगळे बदल जे आहेत ते टेक्नॉलॉजीमुळे झालेले आहेत. आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण काही वेळेला जे आपल्याला चित्र दिसतं म्हणजे निगेटिव्ह जे आहेत ते आहेच. म्हणजे ते परंपरागत शेतीमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते आहेतच, परंतु सगळ्या याच्यामध्ये नाही आहेत ते. आणि विशेषतः माझ्या ऑब्झर्वेशनमुळे टेक्नॉलॉजीमुळे काय झालं की महाराष्ट्रामधले जे हॉर्टिकल्चर जे आहे ते देशामधल्या म्हणजे हॉर्टिकल्चर म्हणजे सगळे फळं आणि भाजीपाला याचं प्रोडक्शन तर महाराष्ट्र आता जवळपास लिडिंग देशामध्ये आहे. आणि हे सगळं बदल करण्यामागे तंत्रज्ञान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मधले माध्यमं जे आहेत ते बदललेली आहेत. शेतकऱ्यांची जनरेशन बदललेली आहे. आता काही टोप्यावर टोपी असलेला किंवा फेटा असलेला हा शेतकरी नसतो. तुम्ही जर आता जाऊन बघितलं तर तिकडे की शेतकरी तो आहे की नाही असं आपल्याला याच्यावरनं कळत नाही. हे बदल मी अनुभवलेले आहेत माझ्या क्षेत्रात. लोणी सर, तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून काम करत आहात आणि महाराष्ट्र टाइम्स जसं म्हणतं की महाराष्ट्राचं एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र, पण नागरिकांचा पक्ष घेऊन हे वृत्तपत्र कायमच काम करतं. तर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही असे काही वेगळे प्रयोग केलेत का? म्हणजे मटा सिटीजन रिपोर्टर असेल किंवा शहराच्या प्रश्नांकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कसा असतो? एक सांगतो की आम्ही निष्पक्ष जेव्हा म्हणतो ना तर याचा अर्थ आम्ही भूमिका घेत नाही असं नाही आहे. तर योग्य वेळेला म्हणजे जे जनतेच्या पक्षात आहे, जे शहराच्या हिताचं आहे, जे राज्याच्या हिताचं आहे, जे देशाच्या हिताचं आहे त्याची भूमिका आम्ही सतत मांडत असतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा असं की जेव्हा आम्ही महाराष्ट्र टाइम्स हे प्रामुख्यानं शहरी वृत्तपत्र आहे त्यामुळं शहरातल्या ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सातत्याने मांडणं हे आमचं एक अर्थातच कर्तव्य आहे. आणि नुसतं मांडून उपयोग नाही आहे, तर त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे आणि तो पाठपुरावा इथपर्यंत करावा की त्याच्यावर उत्तर मिळायला पाहिजे आहे. आणि म्हणजे काय होतं की एखादा प्रश्न घेतला आणि तर तो सुटू शकतो हा विश्वास बसतो. अनेकदा काय होतं की खूप समस्या असतात आणि वृत्तपत्र ते मांडत राहतात. एक समस्या झाली की दुसरी म्हणजे रस्त्यावर खड्डे आहेत म्हणजे खड्ड्याची बातमी दिली की मग आणखीन दुसरं काहीतरी येतं. तर मग तुम्ही एक एक असं सोडत गेलात ना तर काय होतं की यू आर जस्ट सिम्पली रिपोर्टिंग इट बट यू आर नॉट ॲक्च्युअली फॉलोइंग इट अप अँड यू आर नॉट शोईंग युअर इंटरेस्ट इन सॉल्विंग द इश्यूज. तर आमची त्याच्यातली भूमिका अशी आहे की एखादा प्रश्न आपणहून मांडावं, त्याच्याबद्दल जनमताचा रेटा तयार करावा. याचं एक मी उदाहरण देतो. आता पिंपरी चिंचवडमध्ये आहोत म्हणून सांगतो की पिंपरी चिंचवड हे एक मोठं महानगर आहे. पुण्याला अनेकदा काय होतं की पुण्यामुळं पिंपरी चिंचवड झाकोळलं जातं. तर पिंपरी चिंचवड इटसेल्फ इज अ बिग सिटी आणि
तुलनेने हे पुण्यापेक्षा अधिक नियोजित आणि अधिक मोठं शहर आहे की जे पुण्यात जे किऑस दिसतं ते पिंपरी चिंचवडमध्ये दिसत नाही आहे. पिंपरी चिंचवड हे एक परत दुसरं असं आहे की हे कॉस्मोपॉलिटन पण आहे. इथं केवळ महाराष्ट्रातल्याच वेगवेगळ्या भागातले नाही तर राज्यात देशाच्या वेगवेगळ्या भागातले लोक पण आलेले आहेत आणि त्यामुळे इथलं क्राईमचं प्रकार पण वेगवेगळे आहेत. तर इथली जी गुन्हेगारी वाढती आहे ते पाहून आणि एकूण पुणे पोलीस आयुक्तालयावरचा जो भार आहे तो पाहता आम्ही 2012पासून एक कॅम्पेन सुरू केली होती की पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय हवं. आणि महाराष्ट्र टाइम्स हे एकमेव वृत्तपत्र होतं पुण्यातलं की ज्यांनी ही मागणी केली आणि मांडणी केली. आणि त्याचा इतका आम्ही पाठपुरावा केला की आम्ही एकदा आमच्या व्यासपीठावर आम्ही एक पुणे सुपरफास्ट नावाचं एक व्यासपीठ आहे त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांनाही बोलवलेलं होतं आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही हे करा. आणि त्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली. नुसती घोषणा केली नाही तर ते अंमलबजावणी होईल असं बघितलं आणि त्याच्यामुळे PCMCचं एक पोलीस आयुक्तालय तयार झालं. तर याच्यातून आम्ही काय दाखवतो हे म्हणजे काय करू पाहतो की एक प्रश्न नुसतं मांडून नाही आहे तर त्याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे किंवा अशा पद्धतीनं जे लोकांसाठी हवं आहे आणि ते करायला हवं आहे. म्हणजे आता पुणे महापालिकेमध्ये मध्यंतरी एक 24/7 म्हणजे अहोरात्र पाणीपुरवठा योजना होती की ज्याच्यामुळं ना एक मोठा भुर्दंड बसणार होता नागरिकांना. तर त्याचा आम्ही नुसता भांडाफोड केला नाही तर तो भुर्दंड बसणार नाही याच्यासाठी पाठपुरावा केला. असे आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. आणि मला असं वाटतं की आत्ता मी मगाशी बोललो की खूप माध्यमं आलेली आहेत वेगवेगळे माध्यमं आहेत आणि त्या माध्यमाची स्ट्रेंथ आहे. आता वृत्तपत्रांचं काम काय आहे की जर एखादी घटना आता घडलेली असेल तर ती घटना तुम्हाला समाज माध्यमातून म्हणा इतर माध्यमातून म्हणा वाचकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत लगेचच पोहोचत असेल तर मग वृत्तपत्राचं काम काय आहे. कारण आम्ही 24 तासातून एकदाच येणार आहोत आणि तेही सकाळीच येणार आहोत. म्हणजे एखादी गोष्ट मध्यरात्री घडली असेल आदल्या तर ती आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जवळजवळ 30 तास लागलेले असतात. तर त्यामुळं त्याचे इन्साईट्स काय आहेत त्याचा दृष्टिकोन काय असू शकतो त्याचे ज्याला आपण परसेप्शन किंवा परिप्रेक्ष्य काय आहे किंवा मग याचे फॉलआउट्स काय आहेत की याच्यातून काय होणार आहे याचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगणं आणि त्याबद्दल एक नेव्हिगेट करणं वाचकांना सांगणं हे काम असतं. आणि तशा पद्धतीनं आम्ही आमचे रोल चेंज करून घेतलेले आहेत आणि म्हणून या बदलत्या माध्यम विश्वातसुद्धा आम्ही अजून तग धरून राहतो आहोत. आणि अशी खूप उदाहरणं देता येतील. मी तुम्हाला वानगी दाखल 1-2 उदाहरणं दिली. नक्कीच. आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणं आपण ज्या माध्यमामध्ये काम करतो आहोत त्यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? विश्वासार्हतेचा सगळ्यात महत्त्वाचा की एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की सीइंग इज बिलिव्हिंग. बट अनफॉर्च्युनेटली इन द एरा ऑफ धिस सोशल मीडिया की सीइंग इज नॉट बिलिव्हिंग. कारण काय आहे की आज तुम्हाला हे डीप फेक आणि या सगळ्या तंत्रज्ञानामुळं सत्य आणि असत्य याची इतकं बेमालूम मिश्रण करून तुम्हाला ते खरं असल्यासारखं दाखवलं जातं ना तर त्याच्यामुळं फॅक्ट चेकिंग हे आजचं अतिशय वास्तव आहे की तुम्हाला तथ्य हे तपासूनच पाहावे लागतात. आणि तथ्य तपासण्यासाठी तुम्हाला तुमची म्हणून एक यंत्रणाही तयार करावी लागते. तर वृत्तपत्र जे आहे एक मराठीत किंवा एक म्हण आहे जुनी की छापून आलंय ना मग ते बरोबर आहे. तर आम्ही आता असं म्हणतो की छापून आलंय ना मग ते बरोबर आहे. म्हणजे प्रिंट इज द प्रूफ. छापून आलंय म्हणजे तो पुरावा आहे. त्यामुळं आम्हाला आता अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळं आमच्याकडवर एक प्रेशर असतो आजच्या काळात की सोशल मीडियावर खूप चालू आहे तर आम्ही प्लीज डोंट गेट कॅरीड अवे विथ सोशल मीडिया. सोशल मीडियावर खूप आहे म्हणून तुम्ही त्या प्रवाहात दाखल होऊ नका त्या प्रवाहाबरोबर वाहू नका. तर त्यात काय आहे ते तथ्य तपासा आणि तथ्य तपासून संयतपणे. कारण काय आहे की आजकाल काय होतं की भूमिका आणि लोकांना पोलराइज्ड करण्याचा प्रकार आहे. तर पोलराइज न करता संयतपणे जे व्यापक सामाजिक हित आहे ते हित डोळ्यासमोर ठेवून काम करा. आणि त्यामुळं मग आम्हाला आपोआपच आमची जी विश्वासार्हता ते टिकते. आणि म्हणून लोक आजही जोपर्यंत वृत्तपत्रात छापून येत नाही तोपर्यंत ते खरं नाही असं मानतात. आणि कारण का तर त्यांना तो अनुभव आला की सोशल मीडियावर आहे म्हणजे ते खरं असेलच असं नाही. तर मला वाटतं की ही वृत्तपत्रांनी
आजच्या या सगळ्या धबडग्यातसुद्धा आणि या डीप फेक आणि हे सगळं आलेल्या असतानाच्या काळातसुद्धा विश्वासार्हता जपण्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्याचा हा परिणाम असा. एक कमावलेली आणि टिकवलेली विश्वासार्हता आहे. लोणी सर, तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या मार्फतच बेरीज वजाबाकी नावाचा ब्लॉग लिहिता आणि तो बराच लोकप्रिय सुद्धा झाला. अनेक विषयांवरती तुम्ही त्याच्यामधून लेख लिहिलेत किंवा शास्त्रज्ञ मेघनाथ सहा यांचं एक छोटं चरित्र तुम्ही लिहिलं. तर मग एक संपादक म्हणून वेगळी जबाबदारी असते किंवा वृत्तपत्रामध्ये काम करणारी सगळी टीम जी असते त्या वृत्तपत्राची भूमिका पोचवत असते आपल्यापर्यंत, पण या व्यतिरिक्त जे तुम्ही लिखाण करता तर त्याबद्दल ऐकायला थोडंसं आवडेल. वृत्तपत्रात काम केल्याचा एक फायदा असा असतो ना की तुम्हाला एकाच वेळेला अनेक विषयांवर तुमची इच्छा असो किंवा नसो वाचायला मिळतं, त्याच्यावर तुम्हाला लिहावंही लागतं आणि त्याच्यामुळं एक आपसुकच तुम्हाला थोडं इतर सर्व विषयांमधली ना एक माहिती मिळत राहते. तर तो एक फायदा असतो. परंतु आम्हाला जेव्हा पत्रकारिता आम्ही शिकत होतो ना त्यावेळेला आम्हाला असं सांगायचं की रिपोर्टर काय आहे ना, रिपोर्टर शुड बी काय तो असला तरी तो मास्टर ऑफ नन नसतो, परंतु ना तो जॅक ऑफ ऑल असतो. परंतु आता काळानुसार बदल असं झालेला आहे की रिपोर्टर हा जॅक ऑफ ऑल तर पाहिजेच, पण ही शुड ॲटलिस्ट मास्टर ऑफ ॲटलिस्ट वन सब्जेक्ट. तो कुठल्या तरी एका विषयात त्याला प्रावीण्य असलं पाहिजे, त्याला गती असली पाहिजे. कारण का मगाशी मी म्हटलं की आज इन्फॉर्मेशनचे खूप सोर्सेस झालेले आहेत, तर तुम्ही वेगळं काय देत असता. त्यामुळं मग आम्हाला एक ती संधी काय असते की मी गेल्या 30 वर्षापासून आहे आणि मी शिक्षण क्षेत्र खूप जवळून बघितलं, बातमीदारी केली, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जात राहिलो, नवीन त्याच्यात प्रवाह काय येत राहिलो, शिक्षण तज्ज्ञांना भेटत राहिलो. माझ्या सुदैवाने मी पुण्यात असल्यामुळं पुण्यातले सर्व कुलगुरू आणि पुण्यातील अनेक शिक्षक प्राध्यापक हे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागात कुलगुरू म्हणून गेलेले आहेत किंवा आपले विद्यापीठ अनुदान आयोगाला जे अध्यक्ष लाभले त्यातले पुण्यातले 2 जण होते की जे अध्यक्ष गेले. निगवेकर सर होते, त्याच्यानंतर भूषण पटवर्धन सर होते की जे UGCचे व्हाईस चेअरमन झाले. आणि या सगळ्यांशी संवाद साधत असल्यामुळं ना एक शिक्षण क्षेत्राबद्दलचं एक आकलन होत राहिलं आणि त्याबद्दलचं लेखन मी माझ्या त्या बेरीज वजाबाकी या ब्लॉगमध्ये केलं. आणि त्यात बेसिकली थीम अशी आहे की एक शिक्षण जे आहे ना ते वैयक्तिक उत्कर्ष तर घडवतंच, पण शिक्षण हे एकमेव साधन आहे की ते वैयक्तिक उत्कर्षाबरोबर सामाजिक उत्कर्ष पण घडवतं. म्हणजे वैयक्तिक प्रगती पण होते आणि समाजाची पण प्रगती होते. आणि त्यामुळं ना शिक्षणावरचा जो खर्च आहे ना तो खर्च नसतो तर ती एक गुंतवणूक असते, ती इन्व्हेस्टमेंट असते. आणि जी इंडिव्हिज्युअल पातळीवर एका कुटुंबात जेव्हा आईवडील आपल्या मुलांना शिकवतात ती गुंतवणूक, ती खर्च असली तर ती गुंतवणूकच असते. तसं सरकार म्हणून समाजात त्यांनी शिक्षणावर जी खर्च करायला पाहिजे ना तर त्याच्याकडे खर्च म्हणून न बघता गुंतवणूक म्हणून बघायला हवी. कारण ती भावी नागरिक जे देश घडवणार आहे ते त्याच्यातून घडत असतात. आणि त्यामुळं तो दृष्टिकोन वेगवेगळ्या भूमिकांमधून मांडताना काय चित्र आहे, कसं चित्र आहे ते मी या माझ्या सदर लेखनातून मी लिहितो आहे आणि ही मांडणी मी सातत्याने करतो आहे. आणि याच्या खेरीज होतं काय आहे की हळूहळू तुमचा व्यासंग म्हणा किंवा अभ्यास जसं वाढायला लागतो. मी मेघनाथ सहांचं चरित्र मी फार पूर्वी म्हणजे जवळजवळ त्याला आता 25-1 वर्ष झाली तेव्हा लिहिलेलं आहे. पुण्यात सायन्स काँग्रेस झालेली होती, इंडियन सायन्स काँग्रेस 2000 साली. तर त्यावेळेला ना की सायन्सच्याबद्दल मी वाचत होतो. तर वाचत असताना पुण्यात जी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे त्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथालयात जाऊन मी या सायन्स काँग्रेसचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो इतिहास एक ज्या मासिकांमधून येत होता ना ते मासिकाचं संपादक होते मेघनाथ सहा. म्हणजे मेघनाथ सहा हे मोठे सायंटिस्ट, इतके मोठे सायंटिस्ट, त्यांचा विषय होता ॲस्ट्रॉनॉमी, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की खगोल विज्ञान. तर त्या ॲस्ट्रॉनॉमीचा जो त्यांचा विषय त्यावेळेला त्या विषयाला नोबेल पारितोषिक दिलं जात नव्हतं. जर दिलं असतं तर ही वुड हॅव बीन द रेसिपियंट ऑफ नोबेल प्राईज. तर इतके मोठे शास्त्रज्ञ होते आणि त्यांचं चरित्र लिहावं असं मला वाटलं. कारण का तर ते एकमेव असे होते की ज्या वेळेला ते असं सांगायचे की संशोधन हे विद्यापीठांमधून व्हायला पाहिजे ना की राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून. त्यांनी ही अपोज द आयडिया ऑफ नॅशनल लॅबोरेटरीज
का तर याच्यामुळे विद्यापीठातून संशोधन दूर जाईल आणि अल्टिमेटली तसंच झालं. आता विद्यापीठात कुठेही फारसं संशोधन होत नाही कारण त्याच्यासाठी नॅशनल लॅब्स आहेत. ते पब्लिक पर्यंत सायन्स न्यावं म्हणून त्यांनी सायन्सचं मासिक काढलं. इतकंच नव्हे तर ते पॉलिसी मेकर व्हावेत म्हणून त्यांनी 1952ची निवडणूक पण लढवली आणि ते जिंकून पण आले आणि त्यांनी देशाच्या विज्ञान धोरणासाठी काम केलं. आज जे भारताचं जे पंचांग आहे जे आपण रेडिओवर ऐकतो सुरुवात केल्यानंतर भारतीय सौर दिनांक, तर भारताचं ते सोलर कॅलेंडर आहे. आपण जे पंचांग म्हणून बघतो ना की जे आपले मराठी वर्षाच्या गुढीपाडव्याला सुरू झालं ते ल्युनर कॅलेंडर आहे. ते चांद्र वर्षाचं आहे. ते सौर वर्षात आणून त्यांनी त्याचं एक कॅलेंडर तयार केलेलं ते पहिले हे होते. तर या व्यक्तिमत्वाबद्दल मला उत्सुकता वाटली म्हणून मी त्यावेळेला त्यांचं चरित्र लिहिलं होतं. त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड माझ्या अभ्यासाचे विषय वाढत गेले असं म्हणू. मग त्याप्रमाणे मग हे ग्रंथ संपादनाचं असेल किंवा मी एक पाकिस्तानवरचं पुस्तक लिहिलं गेल्या वर्षी, पाकिस्तान का मतलब क्या म्हणून, की पाकिस्तान एक आयडियॉलॉजिकली एक देश म्हणून कसं बघतो स्वतःकडं याच्याबद्दलचं लिहिला. मग नंतर मी गेल्या वर्षी वेगवेगळ्या भाषेबद्दलचं जे राजकारण होतं आणि कारण काय होतं आपल्याकडं मराठी हिंदी वाद सुरू झाला की आपण म्हणतो की काय भाषेवरनं राजकारण हे जगभर सगळीकडं होत असतं. आत्ता जो रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे त्याच्यातला एक मुद्दा भाषेचा पण आहे. तर या भाषेचं राजकारण उलगडणारं पण मी स्तंभलेखन केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला हे झाल्यामुळं मी ते करत आलो आणि आपलं त्याच्यातून एक माहिती मिळत राहते आणि अभ्यास होत राहतो. नक्कीच. तुम्ही दोघंही 30 वर्षांपासून काम करता आहात आणि पुढे सुद्धा तुमची कारकीर्द अशीच भरभरत राहणार आहे यात आम्हाला काही शंका नाही आहे. तर या नवीन पिढीसाठी काय संदेश द्याल? कारण आव्हानं तर आहेत, त्यात विश्वासार्हता टिकवायची आहे, त्यात अभ्यासू वृत्ती टिकवायची आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? आता जर्नलिझममध्ये जी एकूणच नवीन पिढी येते तर अनफॉर्च्युनेटली चित्र तसं फार काही आशादायक नाही आहे. आता हे पण ज्यावेळेस यांना माणसांची गरज असते तर क्वालिटी माणसं मिळत नाही, हा एक विषय झाला. कारण अर्थातच आता म्हणजे त्याला अनेक पदर आहेत, आपण एका त्याच्यावर बोलू शकत नाही. मुख्य म्हणजे काय झालं आहे की जसं पत्रकारितेमध्ये आल्यानंतर तुम्हाला इच्छेने अनिच्छेने सगळे विषय तुम्हाला वाचावे लागतात. पण त्याच्यातला एक विषय तुम्ही डेव्हलप केला पाहिजे असं श्रीधरने जे सांगितलं. म्हणजे असा एखादा विषय जो आहे आपल्या आवडीचा, आता क्राईम हा विषय धरूनसुद्धा तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये करिअर करू शकता. आता असंख्य क्षेत्र आहेत समाजामध्ये की त्याच्यामध्ये तुम्ही एक स्वतःला डेव्हलप करू शकता आणि ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. तर आणि महत्त्वाचं म्हणजे की आता वाचन म्हणजे जे आता त्याच्यापासनं आता आपण सगळं सोशल मीडियाची वगैरे कारणं देतो, पण असं काही नाही आहे की पूर्वी पण ती ओरड होतीच, पण वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो. तर ते ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता पुढच्या जनरेशननी ही फार छोटी म्हणजे ही काही अशी एक रॉकेट सायन्स आम्ही काही सांगत नाही आहे, पण आहे हे जर फॉलो केलं तर तुम्ही एक चांगले पत्रकार आणि ॲट द सेम टाईम तुम्ही चांगले नागरिक म्हणून पण समाजामध्ये राहू शकता. निर्भीड पत्रकारितेबद्दल काय सांगाल? निर्भीड पत्रकारिता त्याचं बाकीचं सोडून द्या, परंतु एक बातमी मूल्य ओळखून बातमी लिहिणं आणि दुसरं की एकदा तुम्ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यावर ठाम राहणं, या दोन गोष्टी आहेत. आणि एक व्यापक समाजहित हे आपण कायम आपलं लक्षात ठेवायला हवं आहे. एक समाजाची जी आपली वीण आहे ती तशीच कायम राहावी, समाजाचं उत्कर्ष प्रगती व्हावी, याच्यासाठी जे काही आपल्याला एक अगदी खारीचा वाटा म्हणा किंवा काय असेल आपल्याला मांडणीतून त्या आपण करायला हवं आहे. आणि एक चौकस जी आहे वृत्ती ती कायम ठेवायला हवी. म्हणजे फक्त निर्भीड म्हणून मी काहीतरी एक रॉबिनहूड स्टाईल किंवा एकदम सुपरमॅनसारखं काहीतरी भांडाफोड करेन तर ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. तर हे अशा सर्व गोष्टींसाठी एक विधायक दृष्टिकोन ठेवून तुम्ही जर काम करत राहिला ना तर आपोआप निर्भीड पत्रकारितेची वाट तयार होते. आणि नागरिकच हे ठरवत असतात कायम, त्याचे वृत्तपत्राचे वाचकच ही भूमिका ठरवत असतात. त्यामुळे एक विवेक आपल्या सगळ्यांमध्येच आहे, तो अजून वाढण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. श्रीधर लोणी सर आणि सुनील चव्हाण सर, तुम्ही दोघेही आज स्टुडिओमध्ये आलात आणि इन्फिनिटीच्या श्रोत्यांशी हा मनमोकळा संवाद साधलात, याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी तुम्हा दोघांनाही इन्फिनिटीकडून आमंत्रण देऊन आजच्या या आपल्या चर्चेला इथेच विराम देऊया.
श्रोते हो, ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक श्रीधर लोणी आणि सुनील चव्हाण यांच्याशी केलेली बातचीत श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत इन्फिनिटी विशेष या कार्यक्रमात. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.